Hello friends, I am MS Lokhonde and you all are welcome in MS EduTech channel. मित्रांनो, गेले काही व्हिडिओज आपण पार्ट्स ऑफ स्पीच बद्दल माहिती घेत आहोत. प्रीपोजिशन हा एक महत्वाचा पार्ट ऑफ स्पीच आणि म्हणून प्रीपोजिशन नसेल तर वाक्याला काहीच अर्थ राहत नाही. वाक्याचा योग्य अर्थ लागण्यासाठी प्रीपोजिशन इज मस्ट. प्रीपोजिशन, टाइप्स ऑफ प्रीपोजिशन आणि प्रीपोजिशनशी संबंधित साऱ्या शंका या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा असं आपणास सजेशन आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय प्रीपोजिशन. प्रीपोजिशन या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. प्रीपोजिशन, प्री मीन्स बिफोर, पोजिशन मीन्स प्लेस. समथिंग that come before the place of noun or pronoun, that is preposition. नाम किंवा सर्वनामाच्या अगोदर येणाऱ्या शब्दाला प्रीपोजिशन असे त्या शब्दातून बोध होतोय. त्याची व्याख्या मित्रांनो खाली बॉक्समध्ये दिलेली आहे, पहा. प्रीपोजिशन इज अ वर्ड दॅट कम्स बिफोर नाउन ऑर प्रोनाउन अँड कनेक्ट्स इट विथ अदर वर्ड इन अ सेंटेन्स. That other word could be noun, pronoun, verb or adjective. वाक्यामध्ये नाम किंवा सर्वनामाच्या अगोदर येणारा शब्द की जो शब्द वाक्यातील बाकीच्या शब्दांशी नाम सर्वनामाची सांगड घालतो त्या शब्दाला प्रीपोजिशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, देर आर मेनी स्टुडंट्स इन द क्लास. ही ग्रँटेड मी इन द क्लास. आवर कॅट जम्प्ड ऑफ द टेबल. वी आर स्मार्ट विथ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. या वाक्यांमध्ये इन, ऑफ, विथ हे प्रिपोजिशन्स आहेत. नाऊ टाइप्स ऑफ प्रिपोजिशन्स. मित्रांनो, प्रिपोजिशनचे दोन प्रकार पडतात, त्याच्या स्ट्रक्चरनुसार आणि फंक्शननुसार. पण स्ट्रक्चरनुसार जे प्रकार पडतात ते बहुता फंक्शनच्या प्रकारामध्ये येतातच आणि म्हणून आपण अकॉर्डिंग टू फंक्शन जे प्रिपोजिशनचे प्रकार आहेत ते विचारात घेऊयात. प्रिपोजिशन ऑफ प्लेस, प्रिपोजिशन ऑफ टाइम, प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन अँड मुवमेंट, प्रिपोजिशन ऑफ कॉज और रिझन, प्रिपोजिशन फॉर एजंट और इन्स्ट्रुमेंट, प्रिपोजिशन फॉर सोर्स और ओरिजिन, प्रिपोजिशन फॉर पर्पज, प्रिपोजिशन ऑफ प्राइस हे फंक्शननुसार असलेले प्रकार आहेत. तर प्रिपोजिशनल फ्रेज आणि फ्रेजल वर्ब हे त्याच्या स्ट्रक्चरनुसार असलेले प्रकार आहेत. Now let us try to understand types one by one. First one is prepositions of place. Prepositions of place. These prepositions are used to indicate place. मित्रांनो, prepositions of place हे prepositions स्थान दाखवण्यासाठी वापरले जातात. For example, in, on, at, inside, outside, in front of, behind, between, among, near, far, above, below, over, under, beside, by, etc. मला वाटतं प्रीपोजिशन्स ऑफ प्लेस याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आपण सेंटेन्स एक्झाम्पल पहा. माय बुक इज ऑन द टेबल. सुरेश इज बिटवीन आकाश अँड वैभव. द काऊ इज अंडर द ट्री. या वाक्यांमध्ये ऑन, बिटवीन, अंडर हे प्रीपोजिशन्स ऑफ प्लेस आहे. फ्रेंड्स, वी मस्ट नो द मीनिंग अँड यूज ऑफ दिस प्रीपोजिशन बिकॉज these prepositions are frequently used in daily life. Let us try to understand with the example of figure. The star is over the box. The star is on the box. Over आणि on या दोघांमध्ये मित्रांनो फरक आहे. Over means without touching. स्पर्श न होता एखादी गोष्ट दुसऱ्या वस्तूपासून अंतराळात असते, उंचावर असते. ऑन द बॉक्स आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्या दोन्ही गोष्टींमध्ये स्पर्श असतो. पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूवर असते. देन द स्टार इज इन द बॉक्स. द स्टार इज अंडर द बॉक्स. द स्टार इज नियर द बॉक्स. द स्टार इज फार फ्रॉम द बॉक्स.
द बॉक्स इज बिहाइंड द सर्कल. द ट्रायंगल इज in front of the circle. Second type is prepositions of time. These prepositions are used to denote time. मित्रांनो, वेळ दाखवण्यासाठी जी प्रिपोजिशन्स वापरली जातात त्यांना प्रिपोजिशन्स ऑफ टाइम म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इन, ऑन, ॲट, बिफोर, आफ्टर, सिन्स, फॉर, फ्रॉम टू, विदिन, during, by, etc. Sentence examples. Our exam starts on 5th October. I will complete my work within a day. My uncle will come on Friday. The shopping mall starts from 7 a.m. to 8 p.m. या वाक्यांमध्ये on, within, on, फ्रॉम टू हे प्रीपोजिशन्स ऑफ टाइम आहेत. फ्रेंड्स, इन, ऑन, ॲट हे तीनही प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस आणि प्रिपोजिशन्स ऑफ टाइम ह्या दोन्ही प्रकारे वापरतात. पण या तिघांमधला नेमका फरक कसा आहे ते आपण पाहूयात. हे क्लिअर आपण लक्षात घ्यायचं की ॲट हे स्मॉलेस्ट प्लेससाठी किंवा स्मॉलेस्ट टाइमसाठी वापरतात. त्यापेक्षा मोठा टाइम असेल तर त्यासाठी ऑन वापरतात आणि सर्वात मोठे ठिकाण किंवा टाइम असेल तर त्यासाठी इन वापरतात. प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस याचा विचार केला तर कंट्री असेल, वर्ल्ड असेल, स्टेट्स, सिटीज या सगळ्यांच्या नावासमोर इन येतं. इन द वर्ल्ड, इन इंडिया, इन महाराष्ट्र, इन पुणे. हायवे, स्ट्रीट्स, अव्हेन्यूज यांच्यासमोर ऑन येतं. ऑन नगर मुंबई हायवे, ऑन ग्रँड स्ट्रीट. ॲट हे सर्वात लहान आकारमानाने असलेलं ठिकाण असेल किंवा स्पेसिफिक लोकेशन असेल तर त्याच्यासमोर ॲट वापरतात. फॉर एक्झाम्पल, ॲट मड, ॲट ओतूर किंवा स्पेसिफिक लोकेशन म्हटल्यानंतर ॲट द स्कूल गेट, ॲट द मार्केट. व्हाईल थिंकिंग अबाउट प्रिपोजिशन्स ऑफ टाइम, इन हे प्रिपोजिशन सेंचुरीज, डिकेड्स, सीझन, इयर, मंथ, पार्ट्स ऑफ द डे यांच्या समोर येतं. फॉर एक्झाम्पल, इन द 21st सेंचुरी, इन द 1990s, इन द समर, इन द 2020, इन ऑगस्ट, इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग. ऑन हे प्रिपोजिशन आपण डेज ऑफ द वीक, डेट्स, पर्टिक्युलर डे यांच्या समोर वापरतो. फॉर एक्झाम्पल, ऑन मंडे, ऑन संडे, ऑन 15 ऑगस्ट 1947, ऑन द ख्रिसमस. आणि ॲट हे प्रिपोजिशन हे स्मॉलेस्ट टाइम असेल त्यावेळेला वापरतो. स्पेशली नाईट टाईमच्या समोर ॲट नाईट आपण म्हणतो. क्लॉक टाईम असेल तर ॲट 6 o'clock, 7 o'clock. आणि हॉलिडेज असेल ॲट ख्रिसमस डे. अशा पद्धतीने इन, ऑन, ॲट यामधला फरक आहे तो बारकाईने मित्रांनो आपण लक्षात ठेवला पाहिजे. देन थर्ड टाईप इज प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन ऑर मूवमेंट. ऑब्व्हियसली दीज प्रिपोजिशन्स इंडिकेट डायरेक्शन ऑर मूवमेंट. मित्रांनो, दिशा किंवा हालचाल दाखवणारे जे प्रिपोजिशन्स आहेत त्यांना प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन ऑर मूवमेंट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, टू, इन टू, ऑफ, फ्रॉम टू, अप, डाऊन, ओव्हर, अंडर, अलॉंग, अक्रॉस, थ्रू, टुवर्ड्स, एक्सेट्रा. सेंटेन्स एक्झाम्पल पाहूयात. ही इज गोइंग टू स्कूल. द प्लेन विल टेक ऑफ सून. The trees are along the road. The child ran across the road. The train goes through the tunnel. या वाक्यांमध्ये टू, ऑफ, along, across, through यामधून आपल्याला डायरेक्शन किंवा मूवमेंट हे लक्षात येतं. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ फिगर्स.
या फिगरमधून मित्रांनो टू, टुवर्ड्स, फ्रॉम, अप, डाऊन, इन टू, आउट ऑफ ह्या ज्या प्रिपोजिशन्स आहेत त्या प्रिपोजिशन्स आपल्या क्लिअर होतात. इन द सेकंड फिगर द स्टार्स आर अलॉंग द रोड साईड. अलॉंग म्हणजे च्या बाजूने. द चाइल्ड रॅन अक्रॉस द रोड. द एरो गोज थ्रू द सिलेंडर. थ्रू म्हणजे च्या मधून. अक्रॉस च्या पलीकडे किंवा एखाद्या गोष्टीला ओलांडून. ही जी प्रिपोजिशन्स आहे ही प्रिपोजिशन्स बारकाईने मित्रांनो आपण लक्षात घ्यायची आहेत. देन फोर्थ टाइप इज प्रिपोजिशन्स ऑफ कॉज और रिझन. दीज प्रिपोजिशन्स इंडिकेट्स रिझन व्हाय समथिंग हॅपन्ड. एखादी गोष्ट का घडली याचं कारण दाखवण्यासाठी या प्रिपोजिशन्सचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल फॉर, ॲज, ड्यू टू, ऑन अकाउंट ऑफ, in order to, because of, hence, so, etc. Sentence example: Sushma obtained good marks due to hard work. Everyone has stayed in the house because of corona. The teacher praised him for he was very courageous. I was busy in our school activities, so I could not write you. She is here in order to help you. या सर्व वाक्यांमध्ये ड्यू टू, बिकॉज ऑफ, फॉर, सो, इन ऑर्डर टू हे प्रीपोजिशन्स ऑफ कॉज आहे. मित्रांनो पहिलं वाक्य पहा. सुषमा ऑब्टेन्ड गुड मार्क्स. सुषमाला चांगले मार्क्स मिळाले त्याचं कारण हार्ड वर्क आहे. ते सांगण्यासाठी दाखवण्यासाठी ड्यू टू या प्रिपोजिशनचा वापर केला आहे आणि म्हणून ड्यू टू हे आहे प्रीपोजिशन ऑफ कॉज. नेक्स्ट टाइप इज प्रीपोजिशन फॉर एजंट और इंस्ट्रूमेंट. These prepositions are used to indicate an action is done by someone or something. एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या वस्तूने एखादी क्रिया केली हे दाखवण्यासाठी या प्रिपोजिशनचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल बाय, विथ हे प्रिपोजिशन्स फॉर एजंट किंवा इन्स्ट्रुमेंट आहेत. जनरली बाय इज यूज्ड फॉर समवन अँड विथ इज यूज्ड फॉर समथिंग. वस्तूसाठी विथ हे प्रिपोजिशन, बाय हे प्रिपोजिशन एखाद्या व्यक्तीसाठी. आपण सेंटेन्स एक्झाम्पलच्या माध्यमातून समजावून घेऊयात. द बुक इज रिटन बाय साने गुरुजी. द बुक इज रिटन हे पुस्तक लिहिलं आहे. साने गुरुजींनी पुस्तक लिहिलं आहे. हे साने गुरुजी हा शब्द त्या बाकीच्या शब्दांना जोडण्यासाठी बाय या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. म्हणून बाय हे प्रिपोजिशन फॉर एजंट आहे. बाकीचे एक्झाम्पल पहा. ही कट द ॲपल विथ द नाईफ. आय वेंट टू स्कूल विथ माय ब्रदर. MS धोनी फिनिश दॅट मॅच विथ 6. सायली इज हेल्प्ड बाय हर टीचर. नेक्स्ट टाइप इज प्रिपोजिशन फॉर सोर्स और ओरिजिन. द प्रिपोजिशन फ्रॉम इज यूज्ड टू इंडिकेट द ओरिजिन और सोर्स ऑफ अ पर्सन और अ थिंग. एखाद्या वस्तूचं, एखाद्या व्यक्तीचं उगम दाखवणारं जे प्रिपोजिशन आहे ते म्हणजे फ्रॉम. फ्रॉम इज ऑल्सो यूज्ड ॲज अ प्रिपोजिशन ऑफ मूवमेंट अँड डिरेक्शन. दिशा किंवा हालचाल याचं प्रिपोजिशन म्हणून फ्रॉमचा वापर केला जातो. पण मित्रांनो वाक्यामध्ये त्याचा वापर ज्या पद्धतीने आहे त्यावरून आपल्याला हे प्रिपोजिशन ऑफ सोर्स आहे का प्रिपोजिशन फॉर मूवमेंट अँड डिरेक्शन आहे हे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल द वॉटर इज कमिंग फ्रॉम माउंटन. पाणी माउंटनपासून, पर्वतापासून येत आहे. येण्याची, हालचाल होण्याची क्रिया तिथे, म्हणून त्या वाक्यामध्ये फ्रॉम हे आहे प्रिपोजिशन ऑफ मूवमेंट अँड डिरेक्शन. पण आय एम फ्रॉम पुणे, मी पुण्याचा आहे, म्हणजे माझा उगम किंवा मी कुठून आलोय हे सांगण्याचं काम त्या फ्रॉम या प्रिपोजिशनने केलंय. म्हणून ते आहे प्रिपोजिशन फॉर सोर्स और ओरिजिन. नेक्स्ट एक्झाम्पल्स. राजेश गॉट अ रिस्ट वॉच फ्रॉम हिज अंकल. द रिव्हर कुकडी स्टार्ट्स फ्रॉम कुकडेश्वर.
द लेटर इज फ्रॉम माय ग्रँडफादर. या साऱ्या वाक्यांमध्ये फ्रॉम हे प्रिपोजिशन फॉर सोर्स और ओरिजिन या अर्थाने वापरलेला आहे. नेक्स्ट टाइप इज प्रिपोजिशन फॉर पर्पज. वी कॉमनली यूज प्रिपोजिशन फॉर अँड टू डिस्क्राईब पर्पज. पर्पज म्हणजे उद्देश व्यक्त करण्यासाठी आपण फॉर, टू या प्रिपोजिशनचा वापर करतो. दे आर ऑल्सो यूज्ड ॲज प्रिपोजिशन ऑफ डिरेक्शन अँड मुवमेंट. फॉर, टू या प्रिपोजिशनचा वापर प्रिपोजिशन ऑफ डिरेक्शन अँड मुवमेंट याही अर्थाने केला जातो. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल, ही इज गोइंग टू मार्केट. तो मार्केटकडे जात आहे. या वाक्यामध्ये टू हे प्रिपोजिशन आहे, पण ते प्रिपोजिशन त्या वाक्यात जाण्याची क्रिया आहे, मूवमेंट आहे, म्हणून ते टू हे प्रिपोजिशन ऑफ डिरेक्शन अँड मूवमेंट या अर्थाने वापरलेलं आहे. पण खाली जे एक्झाम्पल दिले त्यातलं पहिलं एक्झाम्पल पहा. वी आर हिअर टू लर्न. मी इथे आहे. का आहे? टू लर्न, शिकण्यासाठी. म्हणजे माझा इथे असण्याचा पर्पज काय आहे हे या वाक्यातून व्यक्त होतंय. म्हणून वी आर हिअर टू लर्न या वाक्यातील टू हे प्रिपोजिशन फॉर पर्पज आहे. बाकी एक्झाम्पल पहा. वी यूज वॉटर टू एक्सटिंग्विश फायर. रुलर इज यूज्ड फॉर ड्रॉइंग लाईन्स. स्टुडंट्स यूज रूल्स टू ड्रॉ लाईन्स. वी वेअर यूज्ड बायसिकल फॉर गोइंग टू स्कूल. या सर्व वाक्यांमध्ये फॉर आणि टू हे आहेत प्रिपोजिशन फॉर पर्पज. नेक्स्ट टाइप इज प्रिपोजिशन ऑफ प्राइस. वी कॉमनली यूज प्रिपोजिशन्स फॉर, ॲट टू डिस्क्राईब प्राइस. किंमत दर्शवण्यासाठी फॉर, ॲट या प्रिपोजिशनचा वापर केला जातो. त्यांना प्रिपोजिशन्स ऑफ प्राइस म्हणतात. These prepositions are also used as preposition of direction and movement. या प्रिपोजिशनचा वापर प्रिपोजिशन्स ऑफ डिरेक्शन अँड मोमेंट असा केला जातो. त्याचबरोबर फॉर या प्रिपोजिशनचा वापर प्रिपोजिशन ऑफ पर्पज म्हणून देखील केला जातो. आपण सेंटेन्स एक्झाम्पल पहा. शीतल बॉट न्यू स्मार्टफोन फॉर 20,000 रुपीज. शीतलने स्मार्टफोन विकत घेतला. किती किमतीला हे दाखवण्यासाठी फॉर या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. म्हणून फॉर हे आहे प्रिपोजिशन ऑफ प्राइस. बाकी एक्झाम्पल्स पहा. शी बॉट अ न्यू ड्रेस ॲट लो प्राइस. दे बॉट अ न्यू स्मार्ट TV फॉर 10,000 रुपीज. ही सोल्ड ऑल मँगोज ॲट हाय प्राइस. फॉर, ॲट ही दोनही या वाक्यांमधले असलेले प्रिपोजिशन्स ऑफ प्राइस आहेत. ओके, नेक्स्ट टाइप इज प्रिपोजिशनल फ्रेज. मित्रांनो, प्रिपोजिशनचे वेगवेगळे प्रकार पडतात. ते अकॉर्डिंग टू फंक्शन आणि अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर यानुसार. तर हा जो प्रकार आहे तो अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर आहे, रचनेनुसार आहे. रचनेनुसार हा प्रकार पडलेला आहे. पहा त्याची व्याख्या पाहूयात आपण. इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स कंटेनिंग प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचा समावेश असलेला शब्दांचा संच म्हणजे प्रिपोजिशनल फ्रेज. इट्स ॲक्ट ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्ब इन अ सेंटेन्स. प्रिपोजिशनल फ्रेज ही त्या वाक्यांमध्ये विशेषण म्हणून काम करते किंवा क्रियाविशेषण म्हणून देखील काम करते. एक्झाम्पल पाहूयात वेगवेगळे. थ्रू द गार्डन, अप द स्टिअर्स, डाऊन द स्टिअर्स, ओव्हर द सी, थ्रू द बुक, अंडर द टेबल, बिफोर द लेक्चर, आफ्टर द क्लास, इन द मॉर्निंग, ॲट एनी कॉस्ट, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे प्रिपोजिशनल फ्रेजेस आहेत, कारण या फ्रेजेस बनताना प्रिपोजिशनचा वापर झालेला आहे. इतर शब्द व प्रिपोजिशन मिळून ते फ्रेज बनलेले आहे, म्हणून ते आहे प्रिपोजिशनल फ्रेज. सेंटेन्स एक्झाम्पल पहा. द बॉय इन अ रेड शर्ट इज माय ब्रदर. द बॉय इज माय ब्रदर. तो मुलगा माझा मित्र आहे, माझा भाऊ आहे. पण कोणता मुलगा?
इन अ रेड शर्ट. इन अ रेड शर्ट ही प्रीपोजिशनल फ्रेज आहे आणि त्या फ्रेजने या वाक्यात ॲडजेक्टिव्ह म्हणून काम केलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल पहा. द बुक विथ अन अट्रॅक्टिव्ह कलर इज व्हेरी इंटरेस्टिंग. ही रॅन अप द स्टेअर्स. ही वर्क्स विथ हर फादर. वी वॉक विथ द हेवी स्टेप्स. या वाक्यांमध्ये अंडरलाईन केलेल्या फ्रेजेस आहेत त्या प्रीपोजिशनल फ्रेजेस आहेत. द नेक्स्ट टाईप इज फ्रेझल व्हर्ब. हा सुद्धा प्रीपोजिशनचा असलेला प्रकार अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर आहे. रचनेवरून हा प्रकार पडलेला आहे. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अ व्हर्ब अँड प्रीपोजिशन. इट इज सिम्पली अ व्हर्ब फॉलोड बाय अ प्रीपोजिशन. या प्रीपोजिशनच्या प्रकारामध्ये क्रियापदानंतर प्रीपोजिशन आलेलं असतं. अशा पद्धतीने रचनेवरून हा प्रकार पडलेला आहे. एक्झाम्पल पहा. लुक आफ्टर, लुक फॉर, लुक फॉरवर्ड, लुक ॲट, लुक इन टू. या पद्धतीने बऱ्याच फ्रेजेस आपण पाहतो की ज्यांना फ्रेझल व्हर्ब असं म्हणतात. सेंटेन्स एक्झाम्पल पहा म्हणजे त्याचा उपयोग आपल्या लक्षात येईल. ही वॉज ॲग्री विथ मी. सचिन तेंडुलकर वॉज प्लेइंग फॉर इंडिया. संध्या इज वेटिंग फॉर हर मदर. अक्षय वर्क्स विथ हिज ब्रदर. ह्या वाक्यांमध्ये अंडरलाईन केलेल्या फ्रेजेस हे फ्रेझल व्हर्ब आहेत कारण क्रियापद आणि त्यानंतर प्रीपोजिशन त्या वाक्यामध्ये आलेले आहेत म्हणून ते आहेत फ्रेझल व्हर्ब. लेट्स सी टू मोर एक्झाम्पल्स ऑफ फ्रेझल व्हर्ब. पुट समबडी थ्रू, put on, put down, put something off, take up something, take off, take out, take in something. In this way, there are so many examples of phrasal verb. Friends, in this way, by this video, we learn about preposition and types of prepositions. I hope you might have liked the video. Thank you so much for watching the video till the end. Have a nice day. Have a good day.